नमस्कार. आज 11 फेब्रुवारी 2023 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे. त्यानंतर सेकंड पेजवरती या प्रश्नपत्रिका वाहतुकीवर GPS द्वारे लक्ष. 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान केंद्रावर भरारी आणि बैठी पथके वगैरे येणार आहेत. म्हणजे हे बेसिकली पाहिलं तर GPS द्वारे लक्ष वगैरे हे आपल्याला सांगता येतं की सायन्स अँड टेक किंवा जे तंत्रज्ञान आहे त्याचा योग्य पद्धतीने वगैरे वापर कशा पद्धतीने करता येईल. जर प्रशासनात तुम्ही पण उद्या गेल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने जे सायन्स वगैरे जे तंत्रज्ञान आहे त्याचं पण आपण जास्तीत जास्त पद्धतीने वापर वगैरे कसा करता येईल हे आपण लक्ष वगैरे पाहिलं पाहिजे किंवा लक्षात घेतलं पाहिजे. अगदी त्याचं एक योग्य उदाहरण वगैरे आपल्या इथे देता येतं की जे व्हॅन वगैरे असते तर त्या व्हॅनला आपण GPS जर लावलं तर ते अगदीच टॅकल वगैरे करता येईल. आता नक्की आहे त्यामध्ये पण पहा की अगदीच आता ग्रामीण भागामधील जर 10वी-12वीच्या परीक्षा वगैरे जर पाहिल्या तर तिथे अगदीच तशा पद्धतीने कॉपी वगैरे चालेल, परंतु आपण त्याला कुठेतरी आळा वगैरे घालण्याचा प्रयत्न करत आहोत हे पण आपल्याला इथं दाखवून देता येतं. ओके, त्यानंतर NMMS परीक्षेचा निकाल वगैरे जाहीर झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे या कोरोना रुग्णसंख्या सरकारी आकडेवारीपेक्षा 17 पट अधिक. ही पण बातमी जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर केंद्र सरकार वगैरे हे जे काय म्हणतो आपण संख्या वगैरे आहे हे मान्य करत नाही, त्यामुळे आपण याला स्किप करूयात. आता पहा, हे बनारस हिंदू विद्यापीठाचा अहवाल आहे, परंतु केंद्र सरकार याला मान्य करेल का? तर बिलकुल नाही, त्यामुळे तुम्ही याला पण न्यूजला ह्या स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या लोकसत्ता पेज आहे पूर्ण. आता पहा, इथे ही जी न्यूज आहे ती पूर्ण स्किप करू शकता तुम्ही, कारण हे मोदीमय युग वगैरे दिसत आहे, त्यामुळे मी त्याला स्किप करतोय. त्यानंतर अदानीतील गुंतवणुकीची सेबीकडून चौकशी. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने पण त्यावरती सेबीला वगैरे चौकशी करण्याचे वगैरे निर्देश दिलेले आहेत. आता ही न्यूज आपण यामध्ये पाहू शकतो की सुप्रीम कोर्ट कॉल फॉर ओपन टाक विथ सेबी ओव्हर अडानी स्टॉक. ओके, मग जस्टिस चंद्रचूड म्हणत आहेत की अगदीच युजली धिस मे हॅपन ऑन अ स्मॉल स्केल बट रिपोर्ट्स इन न्यूजपेपर्स से द टोटल लॉस सफर्ड बाय द इंडियन इन्व्हेस्टर्स मे गो इन द रेंज ऑफ सेव्हरल लॅक करोड इन द टर्म ऑफ इन्व्हेस्टर व्हॅल्यू. म्हणजे अगदीच ही जरी व्हॅल्यू कमी प्रमाणात वगैरे जरी असली पण न्यूजपेपर वगैरे त्यामध्ये अगदीच वाढ वगैरे झालेली आहे. ओके, याचा बेसिसवर जर पुढे आपण विचार जर केला तर त्याचा इन्व्हेस्टरला वगैरे लाखोंची फटका वगैरे झालेला आपल्याला इथं दिसत आहे, असं जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे याची चौकशी वगैरे होणं हे अगदी गरजेचं आहे असं यांनी पुन्हा म्हटलेले. त्यामुळे पहा, सुप्रीम कोर्टाने सीबीला पण निर्देश दिलेले आहेत की त्या संदर्भात चौकशी वगैरे व्हावी. ओके, त्यानंतर पुढे या हे म्हणजे निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य आहे की आमची व्यक्तिहित एखाद्या व्यक्तीचंच फक्त हित वगैरे साध्य करणं वगैरे हे आमची संस्कृती वगैरे नाही, असं त्यांचं मत आहे. पण ही न्यूज आपल्यासाठी स्किप म्हणजे गरजेचे नाही, त्यामुळे स्किप करा. परंतु गुंतवणूकदारांचे हित व रक्षणाबाबत वगैरे विचारणा सुप्रीम कोर्टाने केली, हे न्यूज गरजेचे आहे. मग त्यावरती एडिटोरियल वगैरे येतील, मग तेव्हा आपण पाहून घेऊ शकतो. त्यानंतर पुढे या 10वी-12वीचे पेपर पूर्वी 10 मिनिटं आधी वगैरे देण्याची सुविधा होती. ओके, म्हणजे मी जेव्हा 10वीचा वगैरे पेपर दिला तेव्हा अगदीच मला पण 10 मिनिटं वगैरे अगोदर तो पेपर मिळायचा, पण ती आता सुविधा वगैरे बंद करण्यात आलेली आहे. आता त्यांनी अगदीच कशामुळे हे बंद केलं तर पहा, सोशल मीडियावरती जेव्हा पेपर चालू होणार आहे म्हणजे 10 वाजता जेव्हा पेपर चालू होतो तर 9:50ला जेव्हा पेपर फोडला जातो तेव्हाच सर्व सोशल मीडियावरती वगैरे काय येतो तर पेपर मिळून जातो. मग त्याचं पेपर लीक वगैरे होतो, त्याचे भरपूर घटना वगैरे आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे ही घटना म्हणजे जे 10 मिनिटाचं वगैरे पेपरचं पॅटर्न वगैरे होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे या जम्मू काश्मीरमध्ये 5.9 दशलक्ष टन लिथियम साठ्यांचा शोध लागलेला आहे. किती? 5.9 दशलक्ष टन लिथियम साठ्यांचा शोध विद्युत वाहनांच्या बॅटरीसाठी उपयुक्त आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर पहा, बजेट 2023 मध्ये आपण लिथियम बॅटरी जर आयात केलं तर त्यावरती टॅक्स लावणार आहोत. परंतु लिथियम बॅटरी तयार करण्याचे जे साधन वगैरे असतील, त्याचे जे साधन असतील, यंत्राचे जे साधन असतील, ते जर आयात केलं आपण तर त्यावरती टॅक्स लावणार आहोत का? तर बिलकुल नाही. हे आपण पाहिलेलं आहे. ओके, व मी त्यावरती आपली क्विज पण दिलेली होती. क्विजवरून लक्षात आलं, कालची मी क्विज दिलेली आहे. तर पहा, कालची क्विज तुम्ही प्लीज माझी जी वेबसाईट आहे pawannilewa.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कालची क्विज वगैरे देऊ शकता. मग आज 11 वाजता तुम्हाला आजची पण क्विज वगैरे नक्की मिळून जाईल. तर पहा, आपण काय बोलत होतो तर पहा, बजेट 2023 नुसार जे लिथियम बॅटरीचे जे साधन वगैरे येणार आहेत म्हणजे बॅटरी तयार करण्याचे वगैरे जे साधन वगैरे त्यावरती आपण टॅक्स कमी केलेला आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे तर आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. त्यासाठी मी पहा 2 फेब्रुवारीचं जे वृत्तपत्र विश्लेषण होतं त्या संदर्भात मी डिटेल विश्लेषण वगैरे तेव्हा घेतलेलं होतं की सरकारने अशा पद्धतीने का केलेलं आहे. ओके, ती गोष्ट तुम्हाला कळाली. मग पहा, आता
जम्मू काश्मीरमध्ये साठे वगैरे सापडले. मग तुम्हाला पण वाटेल की ही चांगली गोष्ट आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज वगैरे आहे असं सर्वांना वाटलेलं आहे. ठीक आहे, मग त्याचं थोडंसं आता विश्लेषण करूयात. तर पहा, रिचार्जेबल बॅटरीत लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. स्मार्टफोन, लॅपटॉप सारखी अनेक उपकरणे तसेच विजेवरील मोटारींसारखे या बॅटरी वापरल्या जातात. लिथियम बॅटरी सगळीकडे वापरली जाते म्हणायचं हेच आहे. त्यानंतर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2030 पर्यंत खाजगी इलेक्ट्रिक मोटारींची संख्या 30% वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना लिथियम साठाच्या शोधामुळे चालना मिळू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. ठीक आहे, मान्य केलं आपण 30% साठा वगैरे आपला हे करायचा आहे, परंतु विरोध काय आहे? आता ही मेन थिंग आहे. याचं इम्पॉर्टन्स समजलं तुम्हाला, की सगळी बॅटरी जर घेतली म्हणजे तुम्ही मोबाईल घ्या, लॅपटॉप घ्या किंवा अन्य काहीही वस्तू जर घेतलं तर त्यामध्ये बॅटरी तर तुम्हाला लागणार आहे. व ह्या जर साठ्याचा आपण वापर केला तर काय होईल, आपण बॅटरीमध्ये आत्मनिर्भर भारत म्हणून अगदीच उदयाला येऊ शकतो. ओके, हे तुम्हाला समजलं. त्यानंतर पहा, विरोध कशामुळे? तर पहा, लिथियम वेगळे करण्याच्या प्रक्रियेसाठी भरपूर पाणी वापरावे लागते. या प्रक्रियेतून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. भूगर्भातील जलाशयामधून ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. त्यापैकी बरेच साठे पाणी टंचाईग्रस्त अर्जेंटिनात आढळतात. यामुळे नैसर्गिक स्रोत संपून तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने तेथील नागरिकांचा त्याला तीव्र विरोध आहे. आता पहा, एक केस स्टडी आहे अर्जेंटिनामध्ये. ओके, अर्जेंटिनामध्ये पण अशाच पद्धतीने लिथियमचे साठे वगैरे आपल्याला आढळले. मग पहा, तिथे जे लिथियमचे साठे वगैरे असतात त्या जर आपल्याला काढायचे असले, बाहेर जर काढायचं असेल तर त्याला काय लागतं? पाणी जास्त लागतं. ओके, पाण्याचा मारा वगैरे त्यावरती करावा लागतो. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतं पहा, आपल्याला पाणी जास्त जर उपसा झाला, ग्राउंड वॉटर जर जास्त उपसा झाला तर काय होतं? पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते व अर्जेंटिनामध्ये तसंच झालेलं आहे. मग पहा, आता काय झालेलं आहे, जम्मू काश्मीरमध्ये आपण जर हे काढलं लिथियमचं, जर आपण लिथियमचा उपसा जर काढायचं जर म्हटलं तर एक प्रॉब्लेम काय होईल? पाणी टंचाई होईल. ओके, पाणी काढलं, ठीक आहे, आपण पाणी काढलं, परंतु याचंच नुकतंच उदाहरण आपल्याला माहिती आहे जोशीमठचं. जोशीमठमध्ये काय झालेलं होतं? तर पहा, 1 महिनापूर्वीच म्हणजे पूर्ण पाणी वगैरे तिथून गळायला लागलेलं होतं. म्हणजे जमिनीतील पाण्याचा निचरा वगैरे झाला. कशामुळे? तर तिथं प्रोजेक्ट बनत आहेत, इलेक्ट्रिसिटीचे प्रोजेक्ट सध्याला तिथं चालू आहेत. हे सर्वांना माहिती आहे. ओके, मग पहा, इलेक्ट्रिसिटीचे प्रोजेक्ट बनत असल्यामुळे जोशीमठमधील जे अंडरग्राऊंडचं जे वॉटर वगैरे आहे त्याची लेवल वगैरे कमी झाली. त्यामुळे तिथं काय झालं? जोशीमठमध्ये भूस्खलन झालं. अगदी तसाच परिणाम इथं पण होऊ शकेल. आता जम्मू काश्मीर पण कसं आहे? अगदीच हिमालयाचा पार्ट आहे. ओके, हिमालयाचे 4 पार्ट वगैरे आहेत, ते तुम्हाला अगदी माहिती असायला हवं. मॅपिंगमध्ये ते विचारलं जाऊ शकतं. ओके, ट्रान्स हिमालया, त्यानंतर ग्रेटर हिमालया, त्यानंतर आणखीन आहे लेसर हिमालया आणि शिवालिक. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग पहा, जम्मू काश्मीर कुठं आहे? मग हिमालयाच्या क्षेत्रामध्येच आहे. मग पहा, प्रॉब्लेम तिथं पण होतो. पाणी टंचाई जर तिथून जर पाणी उपसा वगैरे जर केला तर पहा, जमिनीतून पाणी उपसा केल्यानंतर जमीन तशीच राहील का? तर नाही, त्यामध्ये भूस्खलन वगैरे होण्याचे जास्त चान्सेस वगैरे आपल्याला तिथं मिळून जातील. हे एक प्रॉब्लेम झाला. त्यानंतर आपण पाणीचा वापर वगैरे कशा पद्धतीने करणार आहोत? मग म्हणजे पाणी जर उपसायचं वगैरे जर म्हटलं तर मोटार वगैरे लावावं लागेल, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वगैरे वापर होईल. मग इलेक्ट्रिसिटीचा वापर झाला म्हटलं तर कोळशापासूनच आपण सध्याला वीज निर्मिती वगैरे करतो. म्हणजे पहा, आपल्याला लिथियम काढायचं आहे म्हटल्यानंतर वीज वापरतो म्हणजेच काय? कोळशाचा वापर. म्हणजे काय? इथं कार्बन डायऑक्साईड. ओके, CO2चा आपण जास्त वापर करतोयच ना. ओके, मग काय सांगतो, म्हणजे मग काय पहा, तर पहा, एक वस्तू काढायला जाऊन आपण, ओके, एक पॉझिटिव्ह गोष्ट काढायला जाऊन आपण दुसरीकडे निगेटिव्ह गोष्ट करतच आहोत ना. मग पहा, एक पॉझिटिव्ह कशा पद्धतीने? तर आपल्याला लिथियम पाहिजे यासाठी. म्हणजे काय? भविष्यात आपल्याला लिथियमचा म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे हे होऊ नये, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर आपल्या गाड्या वगैरे चालाव्या यासाठी आपण काय करतोय? तर म्हणजे भविष्यात आपला पर्यावरणाचा वगैरे ऱ्हास होऊ नये यासाठी आपण काय करतोय? तर प्लस पॉझिटिव्ह आपण तिथं एक मार्क घेऊयात. तर भविष्यात पर्यावरणाचा वगैरे ऱ्हास होऊ नये यासाठी आपण लिथियमचा वापर वगैरे करतोय किंवा लिथियमचा साठा वगैरे लिथियम उपसा करतोय. ठीक आहे, याला आपण मार्क दिलं 1, पॉझिटिव्ह 1 दिलं. परंतु हा साठा किंवा हा उपसा करण्यासाठी, हे लिथियमचा उपसा करण्यासाठी आपण काय करतोय? त्याच्याच बाजूला -1 गुण घेऊयात. कशासाठी? तर आपण वीज वापरतोय कशाची? तर कोळशापासून उत्पादित वीज वगैरे वापरतोय. यामुळे काय झालं पहा, -1 +1 या दोघांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करा तर उत्तर काय येतं? 0 येतं. मग पहा, तुमचा उद्देश काय होता? की भविष्यात आम्हाला काय? पर्यावरण
वाचवायचा आहे, यासाठी आम्ही लिथियम काढतोय. मग आज पर्यावरण कशाला जाळायचा उद्देश काय आहे मग तुमचा? म्हणजे पहा, उद्या जिथं पर्यावरणाची स्थिती आज जाणार आहे किंवा उद्या जाणार आहे त्याचं म्हणजे झिरोच उत्तर येणार आहे ना. या गणिताचं जर उत्तर शेवटी झिरोच येत असेल तर मग हे काढण्याचं तर फरकच नाही आहे काही, म्हणजे त्याचा फायदा काहीच होणार नाही आहे आपल्याला. कारण तुम्ही आज जर लिथियमसाठी वगैरे जर काढत असाल तर त्यासाठी तुम्ही कोळसा जाळत आहात, मग त्यातून पण कार्बन डायऑक्साईड होणार आहे. म्हणजे तुम्ही याला वाचवण्यासाठी, भविष्यात पर्यावरण वाचवण्यासाठी आजच पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे करणार आहात, मग भविष्यात पर्यावरणच कुठं राहणार आहे वाचवण्यासाठी? म्हणजे लिथियमचा इथं वापर काय होईल, म्हणजे प्रॉब्लेमॅटिकच आहे. जम्मू काश्मीरमधून लिथियम वगैरे काढणं हे अगदी चुकीचं वगैरे होईल, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. ओके, त्यामुळे हा विरोध वगैरे नक्कीच होईल व येणाऱ्या काळामध्ये तशा घटना पण घडत आहेत, जोशीमठ सारख्या वगैरे घटना आल्यात, त्यामुळे आपला इथं लिथियम वगैरे काढणं हे थोडंसं मोठीची घडचूक वगैरे ठरू शकेल असं आपण इथं म्हणू शकतो. पहा, 1976 मध्ये जोशीमठ संबंधी रिपोर्ट वगैरे आली होती, परंतु त्याला आपण सिरियसली घेतलं नाही. त्याचे परिणाम आज आपल्याला भोगायला मिळत आहेत. मग आता हेच लिथियम बाबत पण होईल, यासाठी तज्ज्ञांनी वगैरे विचार वगैरे करणं यावरती अगदी गरजेचं आहे. यासाठी पहा, आपण दुसरे उपाय वगैरे नक्की देऊ शकतो. ओके, मग पहा, आता आपण सोल्युशन वगैरे देत असताना, ओके, आता आपण इथं सांगितलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे आपण हे जर उत्तर आणलं हे ठीक आहे, परंतु आता आपल्याला लिथियमचे साठे वगैरे सापडलेले आहेत व लिथियम जर आपण भारतातून काढलं तर त्याचा फायदा नक्की होईल. व पहा, आपण चायनामधून वगैरे जर लिथियम जर आयात केली तर आपलं अगदीच डेफिसिट वगैरे वाढतं. दरवर्षीच डेफिसिट आपलं चायनासोबत वगैरे जास्तच असतं, त्यामुळे डेफिसिट पण कमी होण्यात वगैरे मदत होईल. त्यासाठी आपल्याला नवीन सोल्युशन वगैरे शोधण्याची वगैरे गरज आहे, हे तुम्ही उत्तरात लिहा. ओके, आता हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्टली पाणी वापरून वगैरे तुम्ही करायचं नाही. हे तुमचं उत्तर जर असेलच, मेन गावातही असेल, परंतु तुमचं उत्तर तेवढं शोभून दिसत नाही. तुम्ही त्यासाठी काय करावं लागेल, सोल्युशन त्यांना नक्की सांगावेच लागतील. ओके, म्हणजे सोल्युशन आता पहा, इथं जसं पाण्यावर वगैरे यांनी म्हटलेलं आहे, तर अगदीच यामध्ये टेक्निक वगैरे, नवीन टेक्निक वगैरे उदयास यावी असं तुम्ही तिथं लिहू शकता, की तज्ज्ञांनी वगैरे त्यावरती विचार करून अन्य टेक्निकचा वगैरे तिथं वापर वगैरे केला जावा असं तुम्ही तिथं लिहू शकता. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे येऊयात. तर पहा, गोमिठी दिनाचा निर्देश अखेर मागे, म्हणजे अगदीच खूप टीका वगैरे भरभरून तिथं टीका वगैरे होत होती. त्यानंतर सोशल मीडियावरती मिमीचा पाऊस वगैरे पडलेला होता, त्यामुळे हे निर्णय वगैरे मागे घेतलेला, त्यामुळे स्किप करू शकता तुम्ही त्याला. त्यानंतर न्यायमूर्ती व्हिक्टोरिया गौरी यांच्या नावाची शिफारस रद्द करण्यास नकार. आता पहा, ही जर न्यूज पाहिली तर मला हे अगदीच इंटरेस्टिंग टॉपिक आहे व पॉलिटी अगदीच मी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो, त्यामुळे मी या न्यूजला वगैरे चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर हे क्लिअर करून तिकडे जाऊयात आपण. ओके, त्यानंतर पुढे या, ही न्यूज काही नाही गरजेची आपल्यासाठी. त्यानंतर पुढे या, ही इथं पहा, जागतिक बँकेच्या मतानुसार 2050 पर्यंत जागतिक तापमान वाढत नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण खनिजांच्या उत्खननात 500% वाढ करणे आवश्यक आहे. तथापि तज्ज्ञांच्या मतानुसार लिथियमची खाण प्रक्रिया पर्यावरणास अनुकूल नाही आहे. ओके, जरी वर्ल्ड बँकने म्हटलं की 2050 पर्यंत आपल्याला जर टेम्परेचर वगैरे कूल करायचं असेल तर, परंतु त्यावरती अनुकूल नाही आहे. व पहा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तेच होतं ना, मी त्यासाठीच गणित वगैरे तुम्हाला करून दाखवलेलं होतं. उत्तर त्याचं झिरोच येणार आहे. मग फायदा काय आहे? असं करा किंवा तसं करा, आपला पर्यावरणाचं तर ऱ्हास होणारच आहे. मग त्यामुळे याचा उद्देश वगैरे काही गरजेचं नाही. पुढे चला, स्किप करू शकता. त्यानंतर पहा, हे MPSCच्या कंबाईनसाठी वगैरे अगदी गरजेची न्यूज, किंवा जे आपली UPSC कंबाईन आहे त्यासाठी पण गरजेची न्यूज. पहा, इस्रोच्या SSLV-D2 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण वगैरे झालेलं आहे व या प्रक्षेपणानुसार 3 उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेले आहेत. व हे जे SSLV जे उपग्रह आहे, तर पहा, SSLVची क्षमता काय आहे, सॉरी उपग्रह नाही आहे तर हे व्हेकल आहे. ओके, तर या व्हेकलची क्षमता वगैरे पहा, लघु उपग्रह प्रक्षेपण यान अग्निबाण 10 ते 500 किलो वजनाचे लहान सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म 500 किलोमीटर कक्षेमध्ये सोडू शकतो. हे जे व्हॅन आहे, ओके, याची क्षमता किती आहे तर 500 किलोपर्यंतचे जे वजन असतील, 500 kg पर्यंतचे वजन वगैरे हे अवकाशात वगैरे घेऊन जातो व 500 किलोमीटर पर्यंत यांची स्थापना वगैरे ह्या उपग्रहाद्वारे वगैरे करण्यात येऊ शकते. म्हणजे छोट्या छोट्या उपग्रहांसाठी वगैरे हा आपली जी SSLV जी ही आहे व्हेकल आहे ती आपण वापरू शकतो. ओके, किंवा दुसरी जर व्हेकल पाहिली आपण तर हे अशा पद्धतीने असतात, म्हणजे याला 2 इकडे पण अशा पद्धतीने ते गॅस वगैरे सिलेंडर वगैरे असतात. ओके, तर असं नाही आहे ह्या SSLV साठी. ही एक आपल्याला चांगली न्यूज वगैरे इथं दिसते. त्यानंतर पृथ्वीपासून जवळच्या कक्षामध्ये मागणीप्रमाणे प्रक्षेपण तयार करण्याची क्षमता यामध्ये आहे. हे अग्निबाण एकाच वेळी एका कक्षेपेक्षा जास्त उपग्रहांचे प्रक्षेपण करू शकतात, त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत
अशाचा अभ्यास शक्य होतो. तसेच त्याच्या प्रक्षेपणासाठी तुलनेने कमी पायाभूत सुविधाची गरज पण असते. हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे हे अगदीच मूलभूत उपग्रह वगैरे आपण म्हणून याची ओळख वगैरे आहे हे सांगू शकतो. त्यानंतर हे उपग्रह वगैरे कोणते कोणते आहेत हे काही गरजेचं नाही, कारण एवढं पूर्ण डिटेल एवढं फॅक्ट जर लक्षात ठेवायचं म्हटल्यानंतर माझं तर मेंदू सपोर्ट करेल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली लिहून पाठ करू शकता. डायरेक्टली तुम्हाला तर हे लक्षात राहणार नाही असं माझं मत आहे. व परीक्षेमध्ये कदाचितच विचारलं जाईल. ओके, कारण एवढं बारीक फॅक्ट कधी विचारण्यात येणार नाही. तर फक्त SSLV जे व्हॅन आहे याबद्दल तुम्ही लक्षात प्लीज ठेवा. ओके, त्यानंतर पुढे या 2 मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झालेली आहे. मग आता 34 जी आकडेवारी आहे सुप्रीम कोर्टामध्ये जजेसची संख्या जी असते ती 34 आहे कायद्यान्वये. मग 34 जजेसची संख्या आता परिपूर्णरित्या भरलेली आहे. परंतु आता ही 34 संख्या भरलेली असताना आता झालेलं काय, तर 10 जजेस रिकामे वगैरे झाले, चीफ जस्टिस रिकामे झाले आहेत. आता सध्याला बॉम्बे हायकोर्ट ऑफमध्ये पण चीफ जस्टिस सध्याला नाही आहेत. आता गंगापूरवाला हे जस्टिस आहेत, ते बॉम्बे हायकोर्टाचे सध्याला चीफ जस्टिस म्हणून कार्यरत आहेत. परत तरी देखील चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट म्हणून सध्याला कोणीही नाही आहे तिथे, ॲक्टिव्ह वगैरे नाही आहे. म्हणजे त्यांची कंत्राटी भरती वगैरे झाली असं आपण तिथं डायरेक्टली कन्सिडर करू शकतो. मग पहा प्रॉब्लेम काय होतं, तर सुप्रीम कोर्टामध्ये जजेसचं जेव्हा ट्रान्सफर वगैरे होतं तेव्हा हायकोर्टामध्ये वगैरे ते व्हॅकन्सी क्रिएट होते. मग पहा, व आपल्याकडे जास्त पेंडन्सी कुठं आहे तर हायकोर्टामध्ये आहे, न की सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये आहे तशा पद्धतीची पेंडन्सी, परंतु जास्त पेंडन्सी आपला हायकोर्टामध्ये आहे. त्यामुळे केंद्र जे राज्य सरकार वगैरे आहे त्यांनी लवकरात सॉरी जे सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार वगैरे आहेत या दोघांनी लवकरात लवकर जे हायकोर्ट आहे हायकोर्टामधील लवकरात लवकर जागा वगैरे भरावेत असं आपण तिथं उत्तर वगैरे लिहू शकतो. ओके, त्यानंतर पुढे या तुर्कस्तान सिरियातील भूकंप बळी 21,000 वगैरे गेलेली आहे. किती? 21,000 झालेले. काल आपण पाहिलं होतं 19,000 होते, आता 21,000 झालेले आहेत. तर इथे प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाईल की किती रिश्टर स्केलचा वगैरे हा भूकंप होता, तर 7.8 रिश्टर स्केलचा वगैरे हा भूकंप होता. ही एक न्यूज तुम्हाला अगदी गरजेची आहे. त्यानंतर बुकमार्क आहे गल्लीतून ग्लोबल, स्किप करू शकता. बुक रिव्ह्यू आहेत, हे वाचायचं असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण अगदी गरजेचं नाही कारण परीक्षा जवळ आलेली आहेत. त्यानंतर पुढे या शनिवारचे संपादकीय निसर्गाने झोडले राजाने सोडले. आता पहा यामधून पण अगदीच भूकंप संदर्भात वगैरे दिलेला आहे. तर तुर्कस्तानमध्ये बऱ्यापैकी हे जे भूकंप वगैरे होऊन गेला तर त्या संदर्भातच आहे. म्हणजे यामध्ये प्रॉब्लेम काय झालं पहा, एवढं विध्वंसक कशामुळे झालं. ओके, आता 8.4 आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या सॉरी 7.8 आहे हे. ओके, म्हणजे भूकंपाला 7.8 रिश्टर स्केलचा वगैरे हा भूकंप झाला तुर्कस्तानमध्ये. ठीक आहे, मान्य आहे एवढा भूकंप झाला, परंतु 21,000 एवढी आकडेवारी मरणं म्हणजे ओके, म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात मृत्युमुखी वगैरे पडणं हे चुकीचं आहे किंवा जास्तच आपल्याला विध्वंसकारी वगैरे दिसतंय. आता याच्यापूर्वी पण अशा पद्धतीचे भूकंप झालेले होते, परंतु एवढी संख्या वगैरे आपल्याला तिथं मिळाली नव्हती. आता पहा 1999 मध्ये आलेला भूकंप होता, तर 17,000ची बळी वगैरे तिथे झालेली होती. म्हणजे फायनल आकडेवारी होती 17,000ची, फायनल आकडेवारी होती 17,000ची. ओके, आता सध्याला पहा 21,000, पण ही आकडेवारी आणखी वाढतच जाणार आहे. ओके, आणखी पूर्ण बचाव कार्य वगैरे तिथे झालेलं आहे का? नाही. तर कशामुळे पहा, तुर्कस्तान हा बऱ्यापैकी भूकंप प्रवण देश आहे. तेथील भूकंपविषयक जाणीवा प्रगल्भ आहेत. या देशात जेथे नागरीकरण झाले किंवा विस्तारत आहे तेथे भूकंप रोधक इमारतींची उभारणी कायद्याने अनिवार्य ठरते. काय? भूकंप रोधक इमारती वगैरे करणं गरजेचे होतं. जपान कशामुळे पुढे आहे आज? जपानमध्ये सदैव त्सुनामी वगैरे येत असतात, परंतु तिथं संपूर्ण टक्के 100पैकी 100% त्यांनी काय केलंय, भूकंप रोधक वगैरे त्यांनी इमारती वगैरे तयार केल्या आहेत. आता तुर्कस्तानमध्ये पण तसंच झालेलं आहे. काही बिल्डिंगी कोसळल्यात, काही बिल्डिंगी कोसळल्या नाहीत. त्याचं कारण आहे भूकंप रोधक त्यांनी इमारती वगैरे बांधलेल्या होत्या, परंतु अदांनी बांधलेल्या नाहीत, त्यामुळे ते सर्व ढासळलेल्या वगैरे आहेत. यासाठी पहा भारतामध्ये पण आपण जेव्हा डिझास्टर मॅनेजमेंटचे वगैरे उत्तरं वगैरे लिहित असतो तेव्हा भारतासाठीच वगैरे सजेशन द्यायचं असतील तर तेव्हा हेच लिहायचं आहे की भूकंपरोधक आपल्या इमारती वगैरे असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पहा पुढे 3 खंडीय भूस्तर परस्परांना रेटत आहेत. सांध्यांवर तुर्कस्तान वसलेला आहे. येथे 2 विभंग रेषा प्राधान्याने सक्रिय आहेत. आता पहा हे जर पॉईंट जर पाहिला तर तुम्ही CDT थेरीला वगैरे निगडीत करू शकता. त्यामुळे मी आता CDT वगैरे काय ही डीपमध्ये वगैरे जाणार नाही, कारण ते जर सांगायला बसलं तर खूप डिटेलमध्ये वगैरे जाईल, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर पुढे या भागात ज्ञात इतिहासात 6 रिश्टर स्केलपेक्षा मोठ्या क्षमतेचे भूकंप झालेले आहेत. त्यामुळे परवाच्या
तीव्रतेमुळे भूगर्भ शास्त्रज्ञही चकित झालेले आपल्याला इथं आढळत आहेत. ओके, फक्त पहा 6% एवढा रिश्टर स्केलचा वगैरे भूकंप झालेला होता. आता 7.8 एवढा झालेला आहे, म्हणजे अगदीच जास्त वगैरे तीव्रता होती. मग पहा आकडेवारी जर खऱ्या अर्थाने पाहिली तर आणखी वाढण्याची वगैरे आपल्या इथं दाट शक्यता वगैरे सांगता येते. ओके, बाकी दिलेलं आहे तुर्कस्तानमध्ये यावर्षी इलेक्शन वगैरे, ती गरजेचं नाही आपल्यासाठी, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे या, चित भी मेरी पड भी मेरा, गरजेचं नाही. साखरेची हाततोंडाशी गाठ. आता पहा, काल या संदर्भात मी डिटेल विश्लेषण केलेलं होतं की काय कशामुळे आपण हे केलेलं आहे. तर इथेनॉलमुळे साखर वगैरे कमी पडणार आहे यावर्षी, आपल्याला ते माहिती आहे. ओके, व 1 जानेवारीला जेव्हा मी लेक्चर घेत होतो तेव्हा आपण हेच म्हटलेलं होतं की इथेनॉल आपण जेव्हा घेतलं तर आपला साखरेवर वगैरे प्रॉब्लेम वगैरे तयार होईल, परंतु तेव्हा गडकरी यांनी म्हटलेले होते की इथेनॉलमुळे साखरेवर परिणाम वगैरे होणार नाही, असं त्यांचं वाक्य होतं. परंतु आता पहा, इथे आपला तूट वगैरे झालेली दिसून येत आहे साखरेमध्ये. यासोबतच पहा, जागतिक साखरेच्या उत्पादनात ब्राझील, भारत, पाकिस्तान आणि थायलंड हे जगाला साखर पुरवणारे देश आहेत. बरोबर. त्यानंतर पहा, यापुढे साखर भारत निर्यात करू शकणार नाही, कारण आपल्याला इथेनॉल बनवायचं आहे. ठीक आहे, परंतु पाकिस्तान जर साखर निर्यात करायचं म्हटलं तर पाकिस्तानमध्ये पूर आलेला होता, त्यामुळे ते पण साखर उद्योग तिथं पण त्यांनी पण निर्यात करू शकणार नाहीत. हे झालं प्रॉब्लेम इथं बेसिकली. त्यानंतर ब्राझील तर आहे उत्पादन वगैरे करण्यामध्ये, परंतु भारताने काय केलं होतं, ब्राझीलला पिछाडीवर सोडत भारत पुढे गेलेला होता. परंतु आता भारत अशा स्थितीवर आलेला आहे की इथेनॉल पण कडे लक्ष होत नाही गेले व आपल्या व्यापाराकडे पण थोडंसं हे झालेलं, विचलित झालेलं आहे. यामुळे प्रॉब्लेम काय होईल पहा, जर आपण इथेनॉलकडे जर लक्ष दिलं तर पर्यावरणाचं ऱ्हास होईल. ओके, पर्यावरणाकडे जाईल. व जर आपण इथेनॉलचं जर सोडून देऊन व्यापार वगैरे जर केलं तर तिथं डेफिसिटचा वगैरे प्रॉब्लेम वगैरे आपला क्रिएट होईल. सॉरी, म्हणजे थोडंसं विरोधाभासी झाला. आता पहा, इथे जर आपण इथेनॉलकडे जर गेलं तर डेफिसिट वाढेल आपला. ओके, इथेनॉलच म्हणजे क्रिएट करायचं असेल, कारण पहा, इथेनॉल जर क्रिएट केला आपण तर व्यापार करणार नाही, म्हणजे विदेशामध्ये वगैरे आपली साखर जाणार नाही, त्यामुळे काय होईल, आपली डेफिसिट वगैरे वाढेल. ओके, इकडे काय होईल, इथेनॉलला जर प्राधान्य दिलं आपण तर डेफिसिट वाढेल. व आपण डेफिसिटला जर प्राधान्य दिलं की डेफिसिट वगैरे कमी करायचं, याला जर प्राधान्य दिलं तर आपलं काय पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे होईल. हे आपला 2 गोष्टी वगैरे सांगता येतील. बाकी हे मी काल वगैरे क्लिअर केलेलं होतं, त्यामुळे मी आता याला पूर्ण डिटेल वगैरे घेत नाही आहे. ओके, जेवढा हायलाइटेड पोर्शन वगैरे आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता, बाकी काही गरजेचं नाही, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर इंटरनेटवरील शोधाची क्रांती. आता पहा, सर्वांना माहिती आहे ChatGPT सध्याला खूपच चर्चेमध्ये वगैरे आहे. ओके, व ChatGPT संदर्भात मी एक व्हिडिओ द हिंदू मार्फतचा आलेला होता, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे शेअर केला होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, बाकी ही वाचण्याची वगैरे गरज नाही. का म्हणतोय मी, तर पहा, आता ChatGPT कशामुळे चर्चेत आलेला आहे, तर मायक्रोसॉफ्ट जे आहे, ओके, सर्च इंजिन म्हणतो मायक्रोसॉफ्ट, सॉरी, ऑपरेटिंग सिस्टीम, सॉरी, जे कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट, ओके, यांची जी बिंग सर्च इंजिन आहे, ओके, मायक्रोसॉफ्टची बिंग म्हणून एक सर्च इंजिन आहे. तर अशा पद्धतीने आहे पहा. आता हे पवन लॉर्ड, आता तुम्हाला तर इथं दिसणार नाही, आता हे इथं दिसत आहे पहा, हे जे काय आहे तर हे सर्च इंजिन आहे. ओके, ज्या पद्धतीने गुगल वगैरे आहे, तर आता इथं अगदीच त्याच पद्धतीने हे एक सर्च इंजिन आहे. ओके, मग पहा, हे सर्च इंजिन आहे बिंग हे. मग बिंग ह्या सर्च इंजिनमध्ये काय होणार आहे, तर ChatGPT हे एक AI बेस्ड सॉफ्टवेअर वगैरे टाकण्यात येणार आहे. ओके, हे AI टाकण्यात येणार आहे. याच्यापूर्वी त्यांनी टाकलेलं होतं, म्हणजे बीटा प्रोग्राममध्ये वगैरे ते होतं, म्हणजे मी ते यूज केलेलं होतं. ओके, तर ते तशा पद्धतीने आता गुगल पण आणत आहे. मग त्या संदर्भात हे न्यूज वगैरे पण गरजेचं नाही पूर्ण डिटेलमध्ये वगैरे जाणं, त्यामुळे स्किप करू शकता. पुढे या, राजकीय बातम्या आता चालू होतील. ओके, त्यानंतर पुढे या, हे MBA संदर्भात वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर क्रीडा आणि अर्थसत्ता, इथून पण अगदीच गरजेची मला न्यूज वाटली नाही. त्यानंतर पेटीएममधून अलिबाबा बाहेर वगैरे झालेले आहेत, मग त्यामुळे त्यांची 9% घसरण वगैरे झाली, हे होणारच आहे. ओके, ठीक आहे, कारण अलिबाबा सध्याला काय आहेत पहा, थोडेसे लॉसमध्ये चालत आहेत, त्यांचं जे इंडस्ट्री आहे ते, त्यामुळे पेटीएमला तरी ते लॉस च्या मध्ये घेऊ शकत नाहीत, असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर पुढे या, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं, कारण तुरंग ही मॅगझिन आपण वाचत नाही. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, इथे ही न्यूज आपण वाचलेली आहे. त्यानंतर रिसोर्सेस फॉर स्टेट रेज शार्पली, निर्मला सीतारामन यांचं विधान वगैरे आहे, गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर कलकत्ता हायकोर्ट डायरेक्ट WBSSC टू डिटरमाइन 1911 एम्प्लॉईज हू सेक्युअर जॉब इलिगली. पहा, 2016ची बातमी आहे. 2016मध्ये वेस्ट बेंगालमध्ये ग्रुप डीच्या जागा वगैरे भरण्यात आलेल्या होत्या. ओके, मग त्यापैकी किती 1911 जणांना नोकरी वगैरे लागली ग्रुप डीची. मग पहा, आत्ता 2023मध्ये ही त्यांनी इनव्हॅलिड वगैरे डिक्लेअर केलेली आहे, कारण त्यामध्ये स्कॅम वगैरे झाला होता, असं त्यांचं मत आहे. मग पहा, डायरेक्टली हायकोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत, तर 1911 जणांना घरी बसवा व 3 आठवड्यामध्ये लवकरात लवकर यांची नियुक्ती, नव्याने नियुक्ती दुसऱ्या व्यक्तींची वगैरे करा, असं डायरेक्टली निर्देश दिलेला आहे. त्यामुळे माझं एक असं मत आहे की तुम्ही इलिगल राहू नका, कायद्यामध्ये तुम्ही
पहा, कायद्यामध्ये राहण्याचा अगदीच प्रयत्न सदैव करा, कारण कायद्यामध्ये राहिलात तर अगदीच फायद्यामध्ये राहाल असा सुद्धा आपण डायरेक्टली सांगू शकतो. कारण पहा, कायदा इलिगल जर काम केलात ना, आज ना उद्या ते नक्कीच उकरून निघणार आहे. जे जे क्राईम वगैरे निघालेले आहेत ते तशा पद्धतीने निघतील. त्यामुळे जास्त दिवस ते टिकणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही पण लिगली जाण्याचा नक्की प्रयत्न करा. इलिगलचं काम वगैरे करूच नका, असं माझं मत आहे. म्हणजे अगदीच परीक्षेच्या बाबतीत वगैरे म्हणतात की अगदीच म्हणजे होईल पैसे देऊन वगैरे काम, तर तशा पद्धतीने काम करू नका. कारण दुसरे पण गोष्टी काही आहेत. गव्हर्नमेंट नोकरीच नाही आहे, अन्य गोष्टीमध्ये पण आपल्याला वेळ देता येईल व आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु तुम्ही लिगल असायला हवं, हेच माझं मत आहे. ओके, त्यानंतर पुढे या. इथून अन्य न्यूज गरजेची नाही. ओके, स्किप करू शकता तुम्ही हे पूर्णतः. ओके, त्यानंतर पहा, बॉम्बे हायकोर्टाने आणखीन एक जजमेंट दिलेलं आहे, ते अगदी गरजेचं आहे. ऑर्फंड अँड अबेंडन्ड चिल्ड्रन आर द सेम हायकोर्ट. आता पहा, ऑर्फंड म्हणजे काय, जे अनाथ आहेत. ओके, अनाथ आहेत. व अबेंडन्ड म्हणजे काय, जे सोडून दिलेले आहेत. ओके, पालकांनी त्याच्या पाल्यांना वगैरे सोडून दिलेले, अशा पद्धतीने दोन आहेत तिथे गोष्टी. मग पहा, यांचे पालक मृत आहेत किंवा यांना पालक नाहीत असं आपण कन्सिडर केलं अनाथमध्ये. परंतु अबेंडन्डमध्ये काय झालेलं आहे, तर यांचे पालक आहेत परंतु पालकांसोबत ते पाल्य वगैरे राहत नाही असं आहे. मग पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काय झालेलं आहे, तर ऑर्फनला आपल्याकडे हे आहे, काय म्हणतो आपण, आरक्षण आहे, परंतु अबेंडन्ड चाइल्डला वगैरे आरक्षण नाही आहे. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने काय म्हटलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत की अनाथ आणि जे अबेंडन्ड आहेत, ओके, ऑर्फंड अँड अबेंडन्ड आर द सेम. ओके, त्यामुळे आता नवीन तरतुदीनुसार कसं आहे, जे सोडून दिलेले पाल्य वगैरे असतील, म्हणजे ज्यांच्या पालकांनी वगैरे सोडून दिलेलं आहे त्यांना, ते पण आता अनाथाच्याच डेफिनेशनमध्ये वगैरे बसणार आहेत. त्यामुळे त्यांना पण आरक्षण वगैरे लागू करावं असं बॉम्बे हायकोर्टाने वगैरे त्यांना सुचवलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा आजचं एडिटोरियल पेज. आता पहा, इंडियाज लॉ अँड ऑर्डर मॅट्रिक्स नीड्स अ रिपोर्ट. म्हणजे जे लॉ अँड ऑर्डर आहे त्याला रिपोर्ट वगैरे करण्याची गरज वगैरे आहे असं त्यांचं मत आहे. पण हे मी न्यूज वगैरे एडिटोरियल वगैरे घेत नाही आहे. हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर पवननिलवाड.com ही वेबसाईट आहे, पहा आपली. कारण पहा, मला दुसरं हे घ्यायचं आहे, म्हणजे जी दुसरी न्यूज आहे त्याला मला डिटेलमध्ये घ्यायचं आहे. हे याचं तेवढंसं कॉस्ट ऑफ बेनिफिट पण पुअर आहे. ओके, त्यामुळे मी याला घेत नाही आहे. व याचे नोट्स आहेत ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेले आहेत. पवननिलवाड.com या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे एडिटोरियल हे बटन आहे, पहा, यावरती क्लिक करा. तुम्हाला पहिलंच जे सेक्शन आहे हे पहा, कायदा आणि सुव्यवस्था, 11 फेब्रुवारी 2023 एडिटोरियल आहेत. यावरती रीड मोरवरती क्लिक करा. मग इथं तुम्हाला हे सर्व कायदा आणि सुव्यवस्था वगैरे हे सर्व तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता मी हे वाचण्यासाठी वगैरे बसत नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे या. ट्विस्ट कंटेस्ट, म्हणजे नागालँडमध्ये पहा, सध्याला इलेक्शन आहे. फेब्रुवारी 27ला त्यांच्याकडे इलेक्शन आहे. परंतु तुम्हाला दिसतंय का टी व्ही न्यूज चॅनलमध्ये वगैरे, मीडियामध्ये वगैरे तिथे दिसत आहे का, तर त्या संदर्भात तर बिलकुल नाही. का? कारण पहा, ते तेवढंसं तिकडे पण तेवढंसं जास्त पाहत नाहीत. म्हणजे काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, तिकडे पुअर कॉस्ट बेनिफिटच आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे पहा, तिकडे रिसोर्सेस किती देखील खर्च करून गरजेचं नाही आहे ना, कारण तिथून आपला पुन्हा काय रिटर्नमध्ये काय भेटणार आहे, काही नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे जागा पण किती कमीच असतील ना. आता राज्यसभा, लोकसभा त्यांचं पुअर कॉस्ट बेनिफिट असतं, त्यामुळे त्यांनी काही तिकडे निग्लेक्ट वगैरे करत आहेत. हे त्यासाठी हे कॉलम आलेलं आहे, गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर हे तुम्हाला टास्क दिलेला आहे, हे तुम्ही आपली जी वेबसाईट आहे तिथून वाचून घेऊ शकता. त्यानंतर इन स्कॉलरली हे जर वाचायचं असेल तर वाचू शकता, बाकी काही गरज नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मी याला तर स्किप केलेलं आहे. मी वाचलं, तुम्ही पण पहा तुमची ॲज युअर विश. त्यानंतर पेन्शन काउंटरम, म्हणजे EPFO ही जी स्कीम वगैरे आहे तर त्या संदर्भात दिलेलं आहे, कारण रिसोर्सेसवर फटका येईल. ओके, आता पहा, महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा फडणवीस सरकार, म्हणजे पहिल्यांदा फडणवीस सरकार जेव्हा सत्तेत वगैरे आले होते, तेव्हा 2016मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही नोकर भरती वगैरे करणार नाही. कशामुळे करणार नाही, तर अगदीच पेन्शनवर वगैरे जो होणारा वगैरे खर्च आहे त्याचा खर्च वगैरे सरकारच्या तिजोरीवर वगैरे भरपूर पडत आहे असं त्यांचं मत होतं. मग तेच बेसिसवर वगैरे ही न्यूज वगैरे दिलेली आहे. 2022चं जजमेंट वगैरे दिलेलं आहे, पण ते त्यावरती प्रश्न वगैरे बनणार नाही, त्यामुळे स्किप करू शकता. ओके, तरी देखील मी याला पण आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे पेन्शनची कोंडी. कारण पहा, विधान परिषदेचं जे शिक्षकाचं मतदान वगैरे होतं ते BJP कशामुळे हारलेली आहे, तर त्याचं एक कारण आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की आम्ही जे पेन्शनची स्कीम आहे, नवीन पेन्शनची स्कीम आहे, न्यू पेन्शन स्कीम, हिलाच आम्ही ठेवणार आहोत, जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे तिला आम्ही चालू करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. मग पहा, प्रचारादरम्यान त्यांनी म्हटले की आम्ही पण अनुकूल आहोत किंवा
आम्ही पण ओल्ड पेन्शन स्कीम वगैरे लागू करण्याचा नक्कीच विचार करूयात असं त्यांनी म्हटलेले होते, परंतु पहिल्यांदा तरी NPSला त्यांनी विरोध केलेला होता, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. ते अनालिसिस वगैरे म्हणजे थोडंसं पॉलिटिकल आहे, परंतु तुम्हाला पण म्हणजे पॉलिटीचा जर तुम्हाला बेस्ट इंटरेस्टिंगरित्या जर संविधान वगैरे जर समजायचं असेल ना, तर प्लीज तुम्ही पण थोडंसं पॉलिटिकमध्ये पण पॉलिटिक्समध्ये पण इंटरेस्ट वगैरे घ्यायला शिका. ओके, खूप म्हणजे त्याचा तुम्हाला पॉलिटीला खूप मदत होईल. ओके, त्यानंतर ग्राउंड झिरो रिपोर्ट. आता हे पहा, हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे की हेमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यामुळे काय परिणाम वगैरे झाले. पहा, त्यांनी काय केलं, चाइल्ड मॅरेजला रोखण्यासाठी त्यांनी काय केलं, जे पुरुष मंडळी असेल त्यालाच त्यांनी काय केलं, उचलून जेलमध्ये टाकले. ओके, जेलमध्ये टाकल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला, जे चाइल्ड मॅरेज वगैरे केलेली जी महिला वगैरे होती किंवा जी मुलगी वगैरे होती, ती मुलगी आता घरी एकटीच आहे. मग त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस वगैरे वाढत आहेत. हे सर्व आपण उदाहरण वगैरे त्या दिवशी दिलेले होते. मग पहा, इथं तेच दिलेलं आहे, म्हणजे अगदीच एक केस स्टडी वगैरे दिलेली आहे. जर शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तेवढंच इंटरेस्ट वगैरे येईल. कंपॅरिझनमध्ये RC म्हणजे जे CSAT वगैरे आहे त्यासाठी मदत होईल. ओके, तर हे वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे या, आवर गव्हर्नमेंट डज नॉट इन्क्लूड इंजल इन व्होट बँक पॉलिटिक्स. ओके, म्हणजे या फायनान्स मिनिस्टरचं मत आहे की आमची जी गव्हर्नमेंट वगैरे आहे, आम्ही व्होट बँक पॉलिटिक्स वगैरे करत नाही. ओके, ठीक आहे, स्किप करू शकता. पुढे पुढे चला. त्यानंतर पहा, सुटेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट क्लिअर बाय कोलोजियम कॅन नॉट बी सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आता पहा, हीच न्यूज मला कव्हर करायची होती व हेच आहे सुप्रीम. ओके, म्हणजे अगदीच खूपच इंटरेस्टिंग वगैरे वाक्य आहे किंवा याच्यावरती सुप्रीम कोर्ट स्वतःच फसलेलं पण मला दिसत आहे इथे. ओके, तोपर्यंत आपण दुसऱ्या न्यूज वगैरे क्लिअर करूयात व शेवटची ही न्यूज बातमी करून आपण थांबूयात. ओके, परत येणार आहोत. तर आता इकडे पहा, दुसरी न्यूज आहे, नो टाइम लिमिट प्रिस्क्राइब्ड फॉर ट्रान्सफर ऑफ जजेस रिजिजू. आता पहा, 10 जणांची प्रपोज वगैरे दिलेली आहेत, म्हणजे हायकोर्टाचे जे जजेस आहेत, चीफ जस्टिस आहेत, त्यांचे प्रपोज वगैरे दिलेले आहे सुप्रीम कोर्टाने, परंतु त्यावरती टाइम बाउंड वगैरे दिलं नाही असं किरण रिजिजू यांचं मत आहे. परंतु यांनी लवकरात लवकर नियुक्ती वगैरे करायला हव्यात असं माझं मत आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. दुसरी न्यूज पहा, आता ही न्यूज वगैरे आहेत, आता यामधून तर काही गजेस वगैरे दिसत नाही. त्यानंतर डिस्कवरी ऑफ लिथियम, हे आपण न्यूज क्लिअर केलेले आहे, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढे या, वर्ल्ड न्यूज आहेत. ओके, यामधून पण गजेचं तेवढंसं नाही आहे, म्हणजे US वगैरे दिलेलं आहे, गजेचं नाही आपल्यासाठी. ओके, त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत पहा. त्यानंतर अगदी आजच्या वृत्तपत्रामध्ये टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेज येत नसतं, तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू वृत्तपत्र इथे संपत आहे. त्याच्यापूर्वीची जी न्यूज राहिली आहे ती आता कव्हर करून आपण थांबणार आहोत. तर पहा, ती न्यूज कुठे गेली आपली सुप्रीम कोर्टबद्दलची. हां, इथे आहे आय थिंक, एक मिनिट. हां, राईट, हे पहा, सुटेबिलिटी ऑफ अ कॅन्डिडेट क्लिअर्ड बाय कोलिजियम कॅन नॉट बी सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आता झालेलं काय पहा, जे गौरी ही आहेत, म्हणजे व्ही गौरी यांची नियुक्ती झाली कुठे, मद्रास हायकोर्टामध्ये. ओके, अतिरिक्त जज म्हणून वगैरे. पहा, याच्यापूर्वी मी म्हटलेलं होतं की चीफ जस्टिस म्हटलेलं होतं, त्याबद्दल क्षमस्व, कारण तिथे दिलेलं होतं, आय थिंक कोणता न्यूजपेपर वाचलं होतं त्या दिवशी मला पण समजलं नव्हतं, परंतु अतिरिक्त जज आहेत त्या, न की चीफ जस्टिस. ओके, अतिरिक्त जज ऑफ कुठे, मद्रास हायकोर्ट, यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली गौरी यांची. ओके, मग गौरी यांची नियुक्ती केल्यानंतर पहा, यांचं थोडंसं बॅकग्राऊंड कसं आहे, तर BJPच्या त्या महिला अध्यक्ष वगैरे राहिलेल्या आहेत. ओके, यामुळे थोडंसं त्यांच्याबद्दल हे झालं. मग मद्रास हायकोर्टामधील जे वकील संघटना वगैरे आहेत, यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेले व सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पिटिशन केली की या व्यक्तींना तुम्ही ज्या जस्टिसला वगैरे अपॉइंट करतात त्याबद्दल तुम्ही थोडंसं ज्युडिशियल रिव्ह्यू घ्या असं त्यांनी म्हटले, जे कोलिजियम वगैरे आहे त्या संदर्भात. ठीक आहे. ओके, मग ती गेली सुप्रीम कोर्टामध्ये केस, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याच्या अगोदरच जे गौरी आहेत यांना शपथविधी वगैरे त्यांचा सोहळा पार पडला. ओके, म्हणजे हे काय झालं, अपॉइंटेड झाल्या किंवा त्यांचं अगदीच त्या पदावर वगैरे स्थायी झाल्या. ओके, पद त्यांनी स्वीकार केला. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ती केस होण्याच्या अगोदरच. मग याचा इम्पॅक्ट कुठं किंवा कशा पद्धतीने ही केस वगैरे पुढे उदयास आली. मग पहा, सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ह्यांना रिकमेंड केलेलं होतं या नावानं वगैरे. ओके, सुप्रीम कोर्टाच्या कोलिजियम सिस्टमद्वारेच रिकमेंडेशन वगैरे गेलेलं होतं, हे सर्वांना माहिती आहे. मग पहा, आता मग इश्यू कुठे झाला, मग हे जेव्हा ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत वगैरे गेले, म्हणजे जे वकील संघटना वगैरे होती मद्रास हायकोर्टामधील, त्यांनी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले, तर सुप्रीम कोर्टाचे जे जजेस वगैरे आहेत त्यांनी काय म्हटलंय पहा, कॅन्ट बी अ सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू.
ओके, कांट बी अ सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. सुप्रीम कोर्टाने वाक्य आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका घेऊन गेली की गौरी यांना तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे कशामुळे केला, त्यामुळे तुम्ही त्याचं रिव्ह्यू वगैरे घ्या. ओके, जी कोलिजियम सिस्टीम आहे त्यांनी रिव्ह्यू वगैरे घ्यायला हवं असं त्यांनी जेव्हा म्हटलं, त्यावरती सुप्रीम कोर्टाने वाक्य काय बोललं पहा, तर आम्ही रिव्ह्यू वगैरे घेऊ शकत नाही किंवा ते कांट बी सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, कोलिजियम सिस्टीम ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे घेऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. व पहा आता कॉन्ट्राडिक्शन नेमकं कुठं होत आहे मग. ओके, आता काही जणांना हे माहिती नसेल, परंतु आता जे बेसिक आहे, क्रक्स आहे संविधानाचं, व त्यातच इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की पहा 1980च्या पूर्वी पहा 1973ची काय आहे, केशवानंद भारती केस आहे. 1973ची केशवानंद भारती केस आहे. केशवानंद भारती केसमध्ये काय इव्हॉल्व झालेलं आहे, तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ओके, बेसिक STR कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला मिळालेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यांनी डिफाईन केलं नाही, परंतु ते इव्होल्युशन वगैरे झालं किंवा डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर हे तिथं रिव्ह्यू वगैरे हे झालं, इव्हॉल्व वगैरे झालं असं आपण म्हणतो 1973च्या केसनुसार. मग पहा 1973ची केस झाल्यानंतर 1980मध्ये केस आली. ओके, 1980ची केस आहे मिनर्वा मिल्स केस. आता पहा काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी पॉलिटी वगैरे वाचलेलं आहे त्यांना अगदीच ऐकून असेल ही केस. ओके, आता ह्या केसमध्ये काय झालं हे गरजेचं नाही, म्हणजे कशाविषयी होती ही केस आपल्यासाठी गरजेची नाही, परंतु या केसमध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टाचे जे सध्याचे चीफ जस्टिस आहेत DY चंद्रचूड यांचे वडील म्हणजेच YV चंद्रचूड यांनी काय दिलेलं होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू, आय थिंक ज्युडिशियल रिव्ह्यू हे काय आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे या संदर्भात त्यांनी एक जजमेंट दिलं. ओके, मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस YV चंद्रचूड, आता सध्याला DY चंद्रचूड आहेत, त्यांचे वडील म्हणजेच YV चंद्रचूड यांनी हे दिलं, जजमेंट दिलं की ज्युडिशियल रिव्ह्यू भारतामध्ये जे कोणती पण गोष्ट होईल ती सर्व ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये येईल असं त्यांनी तेव्हा सांगितलं. 1980च्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट म्हणजे भारतामधील प्रत्येक गोष्ट कशात येईल, तर ज्युडिशियल रिव्ह्यू त्या प्रत्येक गोष्टीचं होईलच. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट म्हणजे काय, तर कोणताही निर्णय वगैरे जर केंद्र सरकार राज्य सरकारने वगैरे जर घेतला तर तो प्रत्येक निर्णय काय होईल, ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येईल. ओके, 1980मध्ये YV चंद्रचूड यांनी दिलं. यासोबतच पहा मिनर्वा मिल्स केसमध्ये आणखीन एक जस्टिस होते, आय थिंक जस्टिस B पासून काहीतरी त्यांचं नाव आहे, मला जर आठवलं तर मी सांगेन किंवा टेलिग्रामवरती नक्कीच त्याचा मी नाव उल्लेख करेन. आता मला आपण पाहावं लागेल. तर पहा यांनी काय भागवती, जस्टिस भागवती यांनी काय म्हटले पहा. ओके, जस्टिस भागवती यांनी म्हटले की जे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ती काय आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. ओके, भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू हे बेसिक स्ट्रक्चर आहे. मग पहा आता हे ज्युडिशियल रिव्ह्यू करणं हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, जे की 1973मध्ये इव्हॉल्व वगैरे झालेलं होतं. तर त्याचंच आपलं इतर इम्पॅक्ट वगैरे दिसेल की YV चंद्रचूड यांनी म्हटले की ज्युडिशियल रिव्ह्यू हे काय आहे आपलं, तर प्रत्येक गोष्ट भारतामध्ये प्रत्येक गोष्ट ही ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येईल. व भागवती यांनी म्हटले की बेसिक स्ट्रक्चर आहे. मग तेव्हापासून 1980 पासून आपल्याला पाहता येतं की ज्युडिशियल रिव्ह्यू हे कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे व यावरती कोणीही इम्पॅक्ट वगैरे करू शकत नाही असं या दोघांचे निर्णय होते. मग पहा हे असताना देखील आज सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे की कांट बी अ सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय येत आहे, कोलिजियम सिस्टीम स्वतःच जे सुप्रीम कोर्ट कशासाठी बसलेलं आहे तर ज्युडिशियल रिव्ह्यू देण्यासाठी बसलेलं आहे. म्हणजे पहा सुप्रीम कोर्ट यांनी काय म्हटलेलं होतं 1980मध्ये YV चंद्रचूड यांनी म्हटलं की ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये प्रत्येक गोष्ट येते. मग पहा आता कोलिजियम सिस्टीम काय येत नाही आहे, मग कोलिजियम सिस्टीम का भारताच्या बाहेर आहे किंवा अन्य दुसरीकडे आहे का, तर बिलकुल नाही. मग असं का सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच विरोधाभासात इथं फसत आहे पहा. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच वादामध्ये इथं नक्की फसत आहे. आता ज्यांना कायदा वगैरे समजत आहे किंवा ज्यांना पॉलिटी अगदीच त्यांनी वाचलेलं आहे त्यांना मी जे बोलतोय ते समजत असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्यांनी प्लीज एकदा पॉलिटी वगैरे वाचण्याचा प्रयत्न करा, कारण खूप इमोशन आहे यामध्ये. ओके, याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं होतं. पहा सुप्रीम कोर्ट स्वतःचे निर्णय, आता त्यांनी पहा सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की माझा निर्णय सर्वोच्च असेल. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांना किती ₹1 फाईन वगैरे लावलेला होता. ओके, कशामुळे, तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. मग आता पहा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट स्वतः सुप्रीम कोर्ट करत आहे का नाही ते. आता पहा YV चंद्रचूड यांनी म्हटलेलं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे भारतामधील प्रत्येक निर्णय काय होईल असेल ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये येईल. यानंतर इथे काय जस्टिस भगवती यांनी म्हटले होते की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन आहे, हे ज्युडिशियल रिव्ह्यू करणे हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन आहे. मग पहा हे दोन अशा न्यूज आहेत. तर आता सध्याला सुप्रीम कोर्ट का करत नाही मग ज्युडिशियल रिव्ह्यू, कोलिजियम सिस्टीमवर ज्युडिशियल रिव्ह्यू का होत नाही, मग आता हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही आहे का. ओके, हा प्रश्न मोठा आहेच. ओके, बिलकुल आहे. हा एक इश्यू झाला. ओके, त्यानंतर इश्यू नंबर 2 त्या दिवशी मी सांगितलेलं होतं की तुम्हाला
की कोलिजियम सिस्टममध्ये प्रॉब्लेम कुठे आहे. कोलिजियम सिस्टम हे प्रॉब्लेम नाही आहे, तर त्या कोलिजियम सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे. कारण पहा, आपल्याकडे 34 जजेस आहेत. 34 जजेसपैकी फक्त 5 जजेस बसतात व 5 जजेसच निर्णय वगैरे घेतात. म्हणजे हे कुठला न्याय आहे. आता पहा, सर्वांना आपण आता भारतीय संविधान जर पाहिलं आपण, तर अशा पद्धतीने आहे समानतेचा हक्क. कायद्यापुढे समानता, धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा योजनांमध्ये बाबींमध्ये समान संधी. आता त्यापैकी जर तुम्ही फक्त हा जर सोडला, म्हणजे या धर्म, वंश, लिंग, जात यामधून तर भेदभाव तिथं होत नाही का, ठीक आहे, हा कायदा आपण सोडला. परंतु आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16चं उल्लंघन आहे. कशा पद्धतीने उल्लंघन आहे पहा, आपल्याकडे जजेसची संख्या आहे 34 पैकी आपण फक्त 5 जणांनाच प्राधान्य देतो. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे ना. कारण पहा, सुप्रीम कोर्टाचे जज म्हणजे SC सुप्रीम कोर्टाचे जे जज असतील, आता पहा इथं CJI यांचं पोस्ट समजून घेतो आपण, कारण चीफ जस्टिस ऑफ इंडिया फक्त एक पोस्ट आहे. बाकीचे जे जजेस असतील त्यांचं तर चांगले आहे, म्हणजे 34 पोस्ट आहेत. त्या 34 पोस्ट असून देखील आपण फक्त त्यामधील 5 जणांनाच घेतो. म्हणजे हे काय आहे, सार्वजनिक सेवा योजनामध्ये बाबींमध्ये समान संधीचं आपण तिथं काय करत आहोत, उल्लंघन करत आहोत. म्हणजे काय, हे सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच वादात पोहोचवत आहे. म्हणजेच काय, मी काय म्हणत होतो तुम्हाला, सुप्रीम कोर्ट काय करत आहे, स्वतः वाद क्रिएट करत आहे. इथं पहिला वाद काय केली, ज्युडिशियल रिव्ह्यू घेत नाही असं त्यांनी म्हटलं. व काय आहे, हे बेसिक स्ट्रक्चर व्हायोलेशन तिथं ऑलरेडी आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्यानंतर पहा, समानतेचा हक्क आहे. इथे तुम्हाला भारतीय संविधानाने समानतेचा हक्क दिलेला आहे. व प्रोटेक्टर म्हणून कोण आहे, आर्टिकल 13 आहे. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे घेण्याची संकल्पना इथून आलेली आहे, आर्टिकल 13 मधून वगैरे, बरोबर. मग पहा, आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16चं जर उल्लंघन होत असेल तर आता कुणाकडे जायचं, व हे उल्लंघन पहा सुप्रीम कोर्ट स्वतः करत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजतंय ना की कोलेजियममध्ये फक्त 5 जजेस बसतात. बाकीचे आता 34 मधून जर 5 जजेस वगैरे जर कमी केलं, तर बाकीचे 29 जणांनी काय केलेलं आहे. मग बाकीच्या 29 जणांचे निर्णय वगैरे नाहीत का मग कामाचे. म्हणजे तुम्हाला म्हणजे डायरेक्टली स्पष्ट आहे ना, तिथे तुम्ही जजेसमध्येच भेदभाव कशामुळे करत आहात. म्हणजे काय, इथं डायरेक्टली 2 कायद्यांचं इथं व्हायोलेशन वगैरे आहे. पहा, हे अशा पद्धतीने कोलिजियम सिस्टीम बुरी नाही आहे आपल्याकडे, तर कोलिजियम सिस्टीममध्ये जे निर्णय घेतात ते चुकीचं आहे, हेच मला सांगण्याचं इथं म्हणजे इथं एक मला ती गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. ओके, तर हे सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने इथं फसत आहे. ओके, आता पहा, हा प्रश्न तर UPSCला नक्की विचारणार नाही किंवा MPSC पण विचारणार नाही, परंतु तुम्हाला पण माहिती पाहिजे की कशा पद्धतीने आपलं भारतीय संविधान वगैरे इव्होल्युशन वगैरे होत आहे. म्हणजे पहा, उद्या मी कदाचित लेक्चर वगैरे घेणार नाही, परंतु मी जे कन्सेप्ट वगैरे तुम्हाला सांगितलेली आहे, ओके, या कन्सेप्टनुसार आता पुढे सुप्रीम कोर्ट नक्की रिव्ह्यू तर त्यांना घ्यावंच लागेल. आता पहा, कुणी जर रिव्ह्यू पिटिशन वगैरे जर परत एकदा जर केलं, तर पहा सुप्रीम कोर्ट अगदीच मध्ये त्यांनी फसलेलं आहे, कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट स्वतः करून घेतलेले आहे त्यांनी. ओके, जर आता पहा, वकील संघटना किंवा बार असोसिएशन वगैरे त्यांनी जर प्रयत्न केले तर अशा पद्धतीने केस वगैरे बनवू शकते. ओके, मग पहा, आता तुम्हाला कोलिजियम सिस्टीममधील प्रॉब्लेम तर तुम्हाला समजली. म्हणजे सुप्रीम कोर्टाला काय वाटतं आहे की सुप्रीम कोर्टाला वाटतं की कोलिजियम सिस्टम आपल्याकडे राहावं, आपली पॉवर वगैरे स्ट्रॉंग असावी. परंतु प्रॉब्लेम काय आहे, या पॉवरच्या चक्करमध्ये त्यांनी काय करत आहेत, स्वतः वादामध्ये वगैरे पडण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत. मग तुम्हाला हे समजलेलं आहे की कोलिजियम सिस्टममध्ये प्रॉब्लेम नेमकं काय आहे व सुप्रीम कोर्टामध्ये प्रॉब्लेम नेमकं काय आहे. मग पहा, आता सोल्युशन तुम्हाला देत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर कोलिजियम सिस्टम बुरं नाही आहे किंवा कोलिजियम सिस्टम हे अगदीच चुकीचं नाही आहे. ओके, हे पूर्णतः चुकीचं नाही आहे. कारण पहा, यामध्ये अगदीच जे एक्झिक्युटिव्ह वगैरे आहे त्यांचं इंटरफरन्स वगैरे होत नाही, हे चुकीचं नाही आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. कारण पहा, किरण रिजिजू हे कशामुळे म्हणजे हे होत होते, म्हणजे अगदीच त्यांनी विधान वगैरे कशामुळे देत होते, किंवा जे आपले व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत, ओके, यांनी पण तशा पद्धतीने वक्तव्य द्यायला नाही पाहिजे होतं, परंतु त्यांनी वक्तव्य दिलं. कशाबद्दल, की जे NJC वगैरे ॲक्ट आहे त्याबद्दल त्यांनी वक्तव्य दिलं. मग हे सर्व प्रॉब्लेम काय आहे पहा, प्रॉब्लेम हे इथं आहे. प्रॉब्लेम म्हणजे संपूर्ण या प्रॉब्लेमची जड म्हणजे जे मूळ आहे, बेसिक काय आहे, तर हे पॉवरचा इश्यू आहे इथे. ओके, हे पॉवरचा इश्यू एक आहे. व पॉवरचा इश्यू कशामुळे येत आहे, तर जजेसची पॉवर वगैरे आपल्याकडे ट्रान्सफर वगैरे व्हावी असं या सर्वांना वगैरे वाटत आहे, जे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे आहे त्यांना. व याचं उद्देश कुठून दिसत आहे, तर ते कोलिजियम सिस्टममध्ये आहे. ओके, कोलिजियम सिस्टममध्ये जास्त त्याचं इंटरफरन्स वगैरे दिसतं. मग पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटला काय वाटतं की ही जी पॉवर आहे कोलिजियममधील ती आम्हाला पण पाहिजे. त्यामुळे व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर जे किरण रिजिजू विधिमंत्री वगैरे त्यांच्या संदर्भात मिळून ते काय करतात, नरेटिव्ह वगैरे तयार करण्याचं वगैरे काम करत आहेत. परंतु हे सध्याला तसा प्रश्न डायरेक्टली तर विचारण्यात येणार नाही, कारण ते सर्वांना माहिती आहे की ते चुकत वगैरे आहे. ओके, परंतु प्रश्न कशा पद्धतीने विचारेल की कोलिजियम सिस्टीम अगदीच चुकीचा आहे का, किंवा त्यावरती काही बदल वगैरे करणं गरजेचं आहे का, तर अगदीच गरज आहे. कारण पहा, सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने स्वतःच पेसामध्ये वगैरे फसत आहे. कारण मी तर म्हटलं की कायद्यापुढे समानता आणि सार्वजनिक सेवामध्ये समान संधी वगैरे ज्या 2 गोष्टी आहेत त्या अगदीच चुकीचं तिथं व्हायोलेशन वगैरे होत आहे. यासाठी आपल्याला सांगता येतं की कोलिजियम सिस्टीम मधील जे काही चुकीच्या म्हणजे
त्याची जे ट्रान्सपरन्सी वगैरे तिथे नाही आहे ते वगैरे बदल करणं वगैरे बदल वगैरे होणं अगदी गरजेचं आहे, ते तिथं तुम्ही अगदी लिहू शकता. ओके, बाकीची आता व्ही गौरी वगैरे यांची अपॉइंटमेंट वगैरे झाली त्याबद्दल प्रश्न विचारणार नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. ओके, त्याबद्दल प्रश्न येणार नाही, परंतु कॉलेजियम सिस्टमबद्दल नक्की प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकेल. तेव्हा तुम्हाला काय लिहायचं वगैरे आहे ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. याबाबत काही शंका, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. ओके, थोडंसं फास्ट घेतलेलं असेल किंवा म्हणजे थोडंसं इश्यू खूप मोठा आहे हा जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्हाला थोडंसं पॉलिटी तुम्हाला पण वाचावे लागेल. ओके, पॉलिटी वाचल्यानंतर आय होप तुम्हाला हे नक्की समजेल. पण याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तरी देखील तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके, धन्यवाद.